हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आलेली डर्माटच मल्टीविटॅमिन SPF 5050 PA++ सनस्क्रीन जेल आहे। ही सनस्क्रीन कशी यूज करायची, याचे फायदे काय, नुकसान काय, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे, कोणी यूज करायची कोणी नाही यूज करायची, इफेक्ट आणि साईड इफेक्ट हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात आधी ही आपल्याला क्रीम घ्यायची कुठून आहे, म्हणजे प्रोडक्ट घ्यायचं कुठून आहे। प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन घ्यायचं आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे मिळेल, पण ऑफलाईन भरपूर सर्च करावं लागेल, ऑनलाईन सर्च करावं लागेल नाही। कोणत्याही वेबसाईटवर जा, आरामात अवेलेबल मिळेल। 150 रुपीजपर्यंत अवेलेबल मिळेल। कुठे 10-20 रुपीज कमी जास्त होऊ शकते। सेलमध्ये वगैरे परचेस करायचं असेल तर काही पैसे कमी जास्त होऊ शकते। हे जे प्रोडक्ट आहे ते डर्माटॉलॉजिक टेस्टेड आहे। ऑल स्किन टाईपसाठी आहे। गर्ल्स आणि बॉईज दोन्ही यूज करू शकता। 18 नंतर कोणीही यूज करू शकता। हे आहे डर्माटच सनस्क्रीन जेल, SPF 50 PA++ सोबत येते। हे UVA आणि UVB दोन्ही रेजपासून प्रोटेक्शन देते, म्हणजेच उन्हापासून रक्षण करत असते ही क्रीम। हे जे प्रोडक्ट आहे ते आपल्या फेसवरती टॅन होऊ देणार नाही, म्हणजे उन्हापासून जे आपली स्किन काळी पडत असते किंवा एजिंग इफेक्ट उन्हापासून येत असते, अशा प्रकार जे काही साईड इफेक्ट उन्हामुळे आपल्या फेसवरती होत असते, स्किन काळी पडणं किंवा डार्क स्पॉट होणं, काळे डाग पडणं स्किनवरती उन्हामुळे, ते सगळं कमी करण्याचं काम ही क्रीम करेल। ही जी सनस्क्रीन आहे ती आपल्या स्किनला डॅमेज होऊ देणार नाही, आपल्या स्किनला रिपेअर करेल आणि हायड्रेट करेल। आता ही क्रीम यूज कुणी करायची, ऑल स्किन टाईपवाले यूज करू शकता। तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट करा। ब्रँड जरी म्हणत आहे ऑल स्किन टाईप, तरीसुद्धा काय सूट होते काय नाही सूट होते, कोणत्या इन्ग्रेडियंट्सची कुणाला ॲलर्जिक असते, त्यासाठी पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। आता ही क्रीम आपल्याला यूज कशी करायची आहे, सर्वात आधी फेसवॉश करायचे। बाकीचे स्किन केअर करता किंवा बाहेर जाण्याच्या पहिले जेव्हा आपण ही क्रीम यूज करायची आहे त्या आधी 20 मिनटा पहिले आपल्याला ही क्रीम यूज करायची आहे, म्हणजे बाहेर जाण्याच्या 20 मिनटाच्या पहिले ही क्रीम आपल्याला यूज करायची आहे। स्किन केअर करताना ज्यावेळेस आपण सर्वात पहिले फेसवॉश करायचं आहे, मॉइश्चरायझर करायचं आहे, मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावून घ्यायची आणि त्यानंतर आपण बाकीचे स्किन केअर करू शकतो। लवकर ॲब्झॉर्ब होते, व्हाईट कास्ट देत नाही, कोणतंही व्हाईट कास्ट देत नाही। ही क्रीम छान अशी क्रीम आहे, तुम्ही बघू शकता। मी यूज करून दाखवलेली आहे, हातावरती लावून दाखवलेली आहे। लावल्यानंतर आपण जेव्हा ते स्किनवर पूर्ण लावून घ्यायची आहे, पसरवून घ्यायची आहे, ते लवकर ॲब्झॉर्ब होते आणि कोणतंही व्हाईट कास्ट दिलेलं नाही। जर सनस्क्रीन ट्राय करायची इच्छा असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करून बघू शकता। खूप छान सनस्क्रीन आहे, ऑल स्किन टाईपसाठी। तरीसुद्धा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल, एंडपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।